स्वतःवर विश्वास ठेवणे हा यशस्वी होण्याच्या मार्गातील पहिला टप्पा आहे. मित्रांनो, ही गोष्ट आहे एका हरणीची, तिच्याकडून आपल्याला संकटातून मार्ग काढण्याची प्रेरणा मिळेल. एका जंगलात एक हरणी राहत होती. ती गरोदर होती. आपल्या पिलाला जन्म देण्यासाठी ती नदीच्या काठाने फिरून एका सुरक्षित जागेचा शोध घेत होती. एका ठिकाणी तिला एक सुरक्षित जागा सापडली. हळूहळू तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. आता थोड्याच वेळात ती एका गोंडस पिलाला जन्म देणार होती. नेमके त्याच वेळी आभाळ दाटून आले. विजांचा कडकडाट सुरू झाला. जोरदार आवाज झाला आणि एक वीज कोसळली. वीज कोसळल्यामुळे जंगलात भीषण आग लागली. त्याच वेळी हरणीवर बाण ताणून तिची शिकार करण्यास सज्ज असलेला एक शिकारी तिला दिसला. तेव्हा ती घाबरली आणि तिथून पळून जाण्याचा बेत तिने आखला. तेव्हा पाहते तर काय, भुकेने व्याकुळ झालेला सिंह तिच्यावर चाल करून येताना तिला दिसला. आणि समोर जावे तर प्रचंड वेगात वाहणारी मगरींचा वावर असणारी नदी होती. ती आता चहूबाजूनी संकटाने घेरली गेली होती. ती घाबरून गेली. अशा परिस्थितीत काय करावे हे त्या हरणीला सुचत नव्हते. प्रसव वेदनांनी व्याकुळ हरणी आता काय करणार होती? ती वाचेल की नाही? आगीच्या ज्वाळा तिला कुशीत घेतील की ती हरणी शिकारीच्या बाणाला बळी पडेल? किंवा भुकेला सिंह तिला पस्त करेल? अशा अनेक प्रश्नांचं कावूर माजलं होतं. अशा संकटाच्या परिस्थितीत ती क्षणभर स्वतःच्या मनाशी विचार करते आणि बोलते, आजूबाजूच्या परिस्थितीवर माझे नियंत्रण नाही. मी काहीच करू शकत नाही. पण मी माझे काम करू शकते. आजूबाजूचे सर्व विसरून जे तिच्याच्याने होईल ते काम करायचे ती ठरवते. आणि आपल्या हातात जे आहे ते काम ती करायला घेते. ती आपले सारे लक्ष आपल्या पिलाला जन्म देण्यावर केंद्रित करते. इतक्यात सर्वत्र प्रकाश पडतो आणि विजांचा कडाक्याचा आवाज होतो. जोरदार आवाजामुळे शिकाऱ्याचं मन विचलित होतं आणि तीव्र प्रकाशामुळे त्याच्या डोळ्यावर अंधार येते. ह्याच वेळी त्याच्या हातून बाण सुटतो आणि हरणीवर धरलेला नेम चुकतो आणि तो बाण हरणीवर चाल करून येणाऱ्या सिंहाला जाऊन लागतो. त्यामुळे सिंह गंभीर जखमी होतो. हरणीला वाटते आता निदान एक संकट तरी टळले. आता थोडा तिच्या जीवात जीव आला. आणि नवल म्हणजे काय तर थोड्याच वेळात धो पावसाला सुरुवात होते आणि त्या पावसामुळे जंगलात लागलेली आग पूर्णपणे विझून जाते. थोड्या वेळापूर्वी हरणीच्या जीवावर उठलेली संकटे नियतीने आता दूर सारली होती. जीवित राहू की नाही हा प्रश्न पडलेल्या हरणीवर आता कोणत्याही प्रकारचे दडपण नव्हते. ती सर्व संकटातून सुखरूप वाचते. ती पुन्हा आपल्या कामावर फोकस करते. ती एका गोंडस पिलाला जन्म देते आणि थोड्या वेळाने आग विझली असल्याने आपल्या पिलाला घेऊन सुरक्षित ठिकाणी निघून जाते. मित्रांनो, जीवनात कधी आपल्यासमोर इतक्या अडचणी येतात, इतकी संकट येतात की त्यामुळे आपण त्रस्त होतो आणि नकारात्मक विचार करण्यास सुरू करतो. काही विचार इतके प्रभावी असतात की ते आपल्या मनावर जय मिळवतात आणि आपल्याला निराशेच्या गर्तेत नेऊन सोडतात. हरणीच्या या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते की ज्याप्रमाणे हरणी नकारात्मक गोष्टींचा उगाच बाऊ न करता ज्या गोष्टीवर तिचे नियंत्रण आहे ती गोष्ट करते. उर्वरित सर्व बाबी तिच्या हातात नव्हत्या. त्यामुळे त्या क्षणी तिचे एखादे चुकीचे पाऊल तिला मृत्यूच्या दारात घेऊन गेले असते. त्याप्रमाणे आपण सुद्धा नकारात्मक गोष्टींचा बाऊ न करता मन शांत ठेवून ज्या गोष्टीवर आपले नियंत्रण आहे त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आपली एखादी चुकीची कृती आपल्यावर संकट ओढवण्यास पुरेशी असते. मित्रांनो, ही प्रेरणादायक कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.